नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही सरकारी पेन्शन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। राज्यातील जवळपास 70 लाखांहून अधिक पेन्शनधारकांसाठी अखेर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेली पेन्शन वाढीची मागणी आता पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत। या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 तारखेला जमा होणारी पेन्शन नेमकी किती वाढून येणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, गेल्या 10 वर्षापासून पेन्शनमध्ये कोणतीही मोठी वाढ झालेली नव्हती, परंतु नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली आहे। केंद्र सरकारकडून यासाठी मोठा निधी मागवण्यात आला असून लवकरच राज्य सरकारच्या तिजोरीत हा निधी येईल। वर्ग 1 ते वर्ग 4 मधील सर्व निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला जात आहे। आता पाहूया की वयोमानानुसार पेन्शनमध्ये नेमकी किती वाढ होऊ शकते। 100 वर्ष किंवा त्याहून अधिक 100% निवृत्ती वेतन वाढ, 95 ते 100 वर्ष 50% पर्यंत वाढ, 90 ते 95 वर्ष 40% पर्यंत वाढ, 85 ते 90 वर्ष 30% पर्यंत वाढ, 80 ते 85 वर्ष 20% पर्यंत वाढ, 70 ते 80 वर्ष 15% पर्यंत वाढ, 60 ते 70 वर्ष 10% पर्यंत वाढ मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तसेच जानेवारी 2027 पासून 8व्या वेतन आयोग लागू होण्यापूर्वी ही वाढ मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे। मित्रांनो, तसेच याशिवाय वयोमानानुसार होणाऱ्या आजारांवर उपचारांसाठी केंद्र सरकारकडून तब्बल 9,500 कोटी रुपयांचा आरोग्य निधी मंजूर करून घेण्यात आलेला आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांना मोफत उपचाराचा लाभ घेता येईल। आगामी 30 तारखेला येणारी पेन्शन वाढीव रकमेसह जमा होण्याबाबतचे परिपत्रक लवकरच लागू होईल। अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर पेन्शनधारकांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।